नमस्कार. मी चंद्रशेखर टिळक आज शुक्रवार 14 ऑगस्ट 2020च्या माझ्या या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या फेसबुक लाईव्ह सेशनचा आजचा विषय आहे सनद करदात्यांची. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजे 13 ऑगस्ट 2020ला आपल्या देशासाठी एक करप्रणाली जाहीर केली आहे आणि त्याचं शीर्षक असं दिलं की पारदर्शी करप्रणाली प्रामाणिकांचा सन्मान. पारदर्शक करप्रणाली प्रामाणिकांचा सन्मान, प्लॅटफॉर्म फॉर ट्रान्सपरंट टॅक्सेशन अँड ऑनरिंग द ऑनेस्ट अशा नावाने काल फार मोठ्या आत्ताच्या काळामध्ये जेवढा शक्य आहे अशा एका समारंभामध्ये ही करप्रणाली पंतप्रधानांनी देशार्पण केली. याच्यामध्ये फार काही गोष्टी नव्याने होत आहेत किंवा तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक आयकरदात्याला काही वेगळ्या सवलती मिळाल्या आहेत अशातला भाग नाही. पण एकंदरीतच करप्रणालीकडे म्हणजे टॅक्स सिस्टमकडे कोणत्या पद्धतीने पाहता येणं शक्य आहे अशा गोष्टींचा विचार करत ही करप्रणाली जाहीर झालेली आहे. याचं सुतोवाच 1 फेब्रुवारी 2020ला केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प संसदेला सादर केला त्याच्यामध्ये करण्यातही आलेलं होतं. एकंदरीतच या करप्रणालीचा जो 1 फेब्रुवारीला ज्याची सुतोवाच केलं होतं आणि काल म्हणजे 13 ऑगस्टला जी लोकार्पण करण्यात आली, या दोन गोष्टींमध्ये जरी 6-7 महिन्याचा काळ गेलेला असला तरी त्याला एक जे महत्वाचं कारण करोना हे तर आहेच, पण मुळातच ही पद्धत जन्माला कशी आली याचा विचार आपण जरूर करू. मी मगाशी म्हटलं तसं तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक करदात्यांना या ना त्या स्वरूपामध्ये थेट स्वरूपामध्ये आपल्याला काही फायदा झालाय किंवा आपल्या पदरात काही पडलाय अशातली गोष्ट नाही. परंतु एकंदरीतच जसं आपल्या मराठीमध्ये पहिल्यापासून म्हटलं जातं की होता होईतो शहाण्या सुरत्या माणसांनी कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये, त्याच्यामध्ये जरी हा शब्दप्रयोग नसला तरी कोर्ट आणि पोलीस स्टेशनच्या बरोबरीने आयकर खातं किंवा एकंदरीतच कोणतंही कर खातं याची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. पण तुमच्या माझ्यासारख्या पापभिरू आणि प्रामाणिक करदात्याच्या आयुष्याचा तो एक अविभाज्य भाग घडलेला आहे आणि त्यामुळेच त्या टॅक्स रिफॉर्म्सकडे किंवा त्या कर सुधारणेकडे पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. एकीकडे मी मगाशी म्हटलं तसं की 6 महिने हा काळ जरी खूप मोठा वाटला तरी खरं सांगायचं म्हणजे याची सुरुवात ज्या पद्धतीनं झाली त्याच्याकडे पाहणं मला जास्त संयुक्तिक वाटतं. आज जरी आपण अशा पद्धतीच्या करप्रणालीचा विचार करत असलो तरी एक सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हल्लीचा ज्याला आपण राईट टू सर्व्हिसचा जमाना म्हणतो, या राईट टू सर्व्हिस कायद्याच्या अंतर्गत ज्या अनेक सुविधा आपल्याला मिळाल्या आणि मग अगदी महापालिका नगरपालिका इथपासनं केंद्र सरकारपर्यंत ज्या वेळेला आपण एखादी एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून, एक करदाता म्हणून या शासकीय संस्थांशी किंवा प्रणालीशी निगडीत असतो किंवा त्याचा सामना करावा लागतो, त्यावेळेला आपण कोणत्या गोष्टींची अपेक्षा ठेवली पाहिजे याचं अत्यंत सुस्पष्ट वर्गीकरण आपल्याला राईट टू सर्व्हिस नंतर मिळायला लागलं. अगदी 1980च्या दशकामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा आपले अर्थमंत्री होते, राजीव गांधी पंतप्रधान असताना, त्यावेळेला अशा प्रकारची काही योजना करता येते का याचा विचार आपल्या देशात पहिल्यांदा केला होता. म्हणजे 80च्या दशकापासून विचार करायचा झाला तर प्रत्यक्षात अशा पद्धतीची लोकार्पण व्यवस्था येईस्तोवर किंवा ही स्थिती येईस्तोवर 40 वर्षांचा काळ गेला, ही गोष्ट खरी आहे. परंतु तो मुळात का गेला हे जर लक्षात घेतलं तर आज मितीला जे त्याचं महत्व आहे हे लक्षात येईल. कुठच्याही पद्धतीने सरकारी यंत्रणेचा समर्थक म्हणून किंवा विरोधक म्हणून असं नव्हे, पण माझ्या व्यावसायिक आयुष्यात या ना त्या स्वरूपात या प्रकरणांशी किंवा या पद्धतींशी मी निगडीत होतो आणि आपल्यापैकी सगळ्यांना जशी कल्पना आहे त्यानुसार गेली 33 वर्ष सलगपणाने मी केंद्रीय अर्थसंकल्पांचं विश्लेषण करतोय आणि गेली जवळजवळ 35 वर्ष मी आपल्या देशाचं अर्थकारण, आर्थिक क्षेत्र आणि गुंतवणूक क्षेत्र यांच्याशी मी निगडीत आहे. या अनुभवाच्या जोरावरती या एकंदरीतच काल जी करप्रणाली दिली गेली, पारदर्शक करप्रणाली प्रामाणिकांचा सन्मान, याच्याकडे पाहणं मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि मुळातच याची जर सुरुवात म्हटलं तर जी टप्प्याटप्प्यानी आपल्याकडे आपण पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक अकाउंट यांचे डिटेल्स किंवा एकमेकांशी कनेक्ट करत गेलो, इथपासनं त्याची सुरुवात आहे.
आणि जोपर्यंत हा पाया तयार होत नव्हता तोपर्यंत अशी पारदर्शक कर प्रणाली कोणत्याही सरकारला, तुम्हाला आणि मला देता आली असती का, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल, कारण तुमच्या माझ्यासारखा नोकरदार, मध्यमवर्गीय आणि मी मगाशी म्हटलं तसं पापभिरू करदाता, आपण याला निगडीत आहोत आणि आपण पहिल्यापासूनच पॅन कार्ड काढत असतो. परंतु आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल की ही परिस्थिती सगळीकडे नसते. मी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो ती एक संस्था आपल्या देशामध्ये जी व्यक्ती पॅन कार्ड घेऊ इच्छिते त्याचं पॅन कार्ड प्रोसेसिंग करणं याच्याशी निगडीत होती. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे किती प्रमाणामध्ये अर्ज येतात याची मला कल्पना आहे. गेली कित्येक वर्ष दर आठवड्याला कमीत कमी 7.5 ते 8 लाख पॅन कार्डासाठी अर्ज येत आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. आज जेव्हा आपण असं म्हणतो की 130 कोटींपैकी जवळजवळ 100 कोटीहून जास्तचं आधार कार्ड आहे आणि 130 कोटींपैकी जवळजवळ 65 कोटींपेक्षा जास्त जणांकडे आज पॅन कार्ड आहे आणि गेल्या काही वर्षांमधल्या जनधन योजनेच्या वाढीव प्रसारामुळे आणि प्रभावामुळे आज त्याच्यामध्ये उघडली गेलेली खाती आणि त्याच्यामध्ये जमा झालेला रक्कम ही आकडेवारी ही गेल्या काही वर्षातली आहे. आणि हे लक्षात घेतल्यानंतर जो मी मगाशी मुद्दा मांडला की आज किंवा काल जी पारदर्शक कर प्रणाली सन्मान प्रामाणिकत्वाचा म्हणून जी आपल्याला दिली गेली त्याचा मूळ पाया हा गेली काही वर्ष सातत्याने आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतानाही आणि एरवीही आपले पॅन कार्ड, आपले आधार कार्ड आणि आपले बँक अकाउंट एकमेकांशी जे कनेक्ट केले गेले तो पाया आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाचा भौगोलिक आकार, लोकसंख्येचा आकार, उत्पन्नाचं प्रमाण आणि स्वरूप हे जर लक्षात घेतलं तर अशा वेळेला मुळातच असा पाया असल्याशिवाय एखादी गोष्ट करता येईल ही शक्यता नव्हती. यात कोणत्याही एका विशिष्ट राजवटीचं समर्थन करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि एवढ्याकरता मी पार विश्वनाथ प्रताप सिंगांच्या अर्थसंकल्पाचा संदर्भ माझ्या विवेचनाच्या सुरुवातीलाच दिला. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की काल आपल्या पंतप्रधानांनी, काल म्हणजे 13 ऑगस्ट 2020ला जेव्हा प्लॅटफॉर्म फॉर ट्रान्सपरंट टॅक्सेशन ऑनरिंग द ऑनेस्ट या नावाने ही कर प्रणाली लोकार्पण केली, देशार्पण केली, याच्या आधी जगामध्ये फक्त 3 राष्ट्रांमध्ये अशा पद्धतीची सिस्टम किंवा ज्याला आपण करदात्यांची सनद असं म्हटलं, असा जो चार्टर फॉर टॅक्स पेयर्स करदात्यांची सनद हा प्रकार करणारा आपला काल जगातला 4था देश ठरला. याच्या आधी फक्त अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये अशा प्रकारची सनद करदात्यांची हा प्रकार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे इतरांनी केलं नाही म्हणून आपण करू नये अशा पद्धतीचा विचार मला मांडायचा नाहीये. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीचा पाया असल्याशिवाय कोणत्याही प्रकारची व्यवस्था इथं करता आली असती अशातला भाग नाही. त्यातला एक आनंदाची गोष्ट अशी आहे की काल याचं वर्णन करताना पंतप्रधानांनी जे भाषण केलंय आणि नंतर पत्रकारांच्या काही प्रश्नांना, निवडक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत, त्याच्यामध्ये या पारदर्शक कर प्रणालीचं वर्णन करत असताना पंतप्रधानांनी या व्यवस्थेविषयी 3 शब्द वापरले आहेत. एक आहे सिमलेस, दुसरा आहे पेनलेस आणि तिसरं आहे फेसलेस. यातल्या फेसलेस मधलं जे मूल्यांकन आहे, ज्याला आपण टॅक्स असेसमेंट असं म्हणतो, ती येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणाने चेहरा विहीन अशी होणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून म्हणजे 14 ऑगस्ट पासून झाली आहे. आणि मग पुढचं जे अपील आहे त्या अपीललाही चेहरा विहीन करण्याची प्रक्रिया 25 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. मग एक प्रश्न असा पडू शकतो की 14 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर हा पुन्हा 1 महिन्याचा काळ का घेतला असेल. जसं चेहरा विहीन मूल्यांकन ही जर आजपासून ताबडतोब अंमलात येऊ शकते तर मग ते चेहराविहीन असेसमेंट किंवा अपील हे का होत नाही, याचं एक कारण लक्षात घेतलं पाहिजे की असेसमेंट ही मुळातच पहिल्या दिवसाची किंवा प्राथमिक अशी पायरी आहे. आणि आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की या करोना अर्थव्यवस्थेमुळे यंदाचे कोणत्याही प्रकारचे इन्कम टॅक्स रिटर्न्स अजून आपण भरलेले नाहीत. त्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि असं असल्यामुळे कोणत्याही प्रकारची ज्याला आपण मूल्यांकन किंवा असेसमेंट म्हणतो ती प्रकरणं आज मितीला पेंडिंग असलेली फार कमी प्रमाणामध्ये आहेत.
आणि त्यातही वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत असताना असेसमेंट करता येणं सोपं असतं. त्यामुळे कदाचित एक प्रयत्न असा झाला असेल की प्रत्यक्षात अशी घोषणा पंतप्रधानांनी करण्याच्या आधी जी काही मूल्यांकनाची किंवा असेसमेंटच्या दृष्टिकोनातनं जी प्रकरणं इन्कम टॅक्समध्ये पेंडिंग असतील त्यांचा फार मोठ्या प्रमाणावरती निपटारा गेल्या काही दिवसात झाला असेल आणि एका आवाक्यामध्ये ही आकडेवारी आल्यानंतर त्याची घोषणा केली असेल, ज्या योगे एकंदरीतच आयकर अधिकाऱ्यांनाही एका पद्धतीने त्यांच्या कामाची प्रायोरिटी ठरवता येणं शक्य झालं असेल. मग हाच प्रकार चेहराविहीन अपीलमध्ये न करण्याचं एक कारण कदाचित असं असू शकेल की अपील ही मुळातच प्राथमिक पायरी नाहीये. अपील वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पायऱ्यांवरती असू शकतं. पार नोटीस देण्यापासून त्याचा निकाल देण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांवरती ती प्रकरणं असू शकतात आणि त्यामुळे आज मितीला ज्या विविध प्रक्रियाच्या विविध टप्प्यांवरती ही प्रकरणं पेंडिंग राहिली असतील त्याची काही प्रकारात मोजदाद करून त्याची एकदा स्वरूप आणि प्रमाण तीव्रता लक्षात घेऊन 25 सप्टेंबर हा कट ऑफ त्याला दिलेला असू शकतो. याचा अर्थ त्याचा स्पष्ट उल्लेख जरी आयकर खात्याने किंवा पंतप्रधानांनी किंवा अर्थमंत्र्यांनी कालच्या भाषणात किंवा संवेदनात केलेला नसला तरी सुद्धा एक गोष्ट अशी असू शकते की एकंदरीतच जी प्रकरणं अपिलाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती अवलंबून आहेत त्याचा फार मोठ्या प्रमाणावरचा निपटारा हा या पुढच्या महिना सव्वा महिन्यामध्ये 5-6 आठवड्यांमध्ये होऊ शकतो. याचाच अर्थ असा आहे की हा निपटारा होत असताना जी रक्कम विवादास्पद झालेली आहे त्या आयकराचा भरणा पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ शकतो. एक कदाचित याचं कारण असं असू शकेल की जी अनेकांना आत्मनिर्भर भारत अभियानाची प्रक्रिया सुरू करताना ज्या 20.63 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न सरकार कुठून आणणार असा जो विचार केला असेल तर कदाचित या रकमेचा त्या 20.63 लाख कोटींशी काही संबंध आहे का असाही विचार तुमच्या माझ्यासारख्या सत्सद विवेक बुद्धी शिल्लक असलेल्याने संवेदनशीलतेनं करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि एकंदरीतच ही 25 सप्टेंबर ही तारीख आणि 14 ऑगस्ट ही तारीख लक्षात घेतल्यानंतर जसजसं लॉकडाऊनचा पिरियड उठत जाईल तसतसं तुमच्यापैकी तुमच्या माझ्यासारखा प्रत्येक जण जो पगारदार आहे तो इन्कम टॅक्स रिटर्नला शेवटपर्यंत थांबणार नाही. त्याचबरोबरीने या असेसमेंटच्या बरोबर जो मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक करदाता आहे त्या औद्योगिक करदात्यांकडनंही रकमेचं प्रमाण यायला सुरुवात झाल्यानंतर या गोष्टींचा विचार करावा लागेल. आणि एक कारण कदाचित असं असू शकेल की तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींचा ज्या पद्धतीनं असेसमेंट किंवा मूल्यांकनाशी संबंध येतो कारण तो तुमच्या माझ्या रिफंड ऑर्डरचा विषय आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की अरुण जेटली जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री होते त्यावेळेच्या त्यांच्या एका अर्थसंकल्पात त्यांनी काही एक विशिष्ट वेळापत्रक आखून दिलेलं आहे की तुम्ही आणि मी टॅक्स रिटर्न भरल्यापासून त्याची इन्कम टॅक्स रिफंड जर आपण रिफंड क्लेम करत असू आणि तो आयकर खात्याने मान्य केला तर ती असेसमेंट पूर्ण झाल्यापासून किती दिवसाच्या आत आपल्याला रिफंड ऑर्डर मिळावी लागते. गेल्या वर्षी असा चार्टर दिलेला नसताना सुद्धा आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की ज्यांनी 31 मार्चला संपलेल्या वर्षामध्ये, मी गेल्या वर्षीचं म्हणतोय, मी 31 मार्च 2020 विषयी म्हणत नाहीये, 31 मार्च 2019 मध्ये जे आर्थिक वर्ष संपलं त्या आर्थिक वर्षामध्ये ज्यांनी एप्रिल महिना संपायच्या आत म्हणजे एप्रिल 2019 संपण्याच्या आत ज्यांनी आपली इन्कम टॅक्स रिटर्न्स भरले आणि ज्यांची रिफंडची अमाऊंट ही अत्यंत अत्यल्प होती त्यांना ताबडतोबीने असे रिफंड मिळाले ही गोष्ट खरी होती. म्हणजे एकंदरीतच त्या पद्धतीनं यंत्रणा काम करते ना याचं या ना त्या स्वरूपामध्ये टेस्टिंग झाल्यानंतर अशा पद्धतीची पारदर्शक कर प्रणाली सन्मान प्रामाणिकांचा याचं लॉन्चिंग काल झालं का याचा विचार केला पाहिजे. आणि एक कदाचित 14 ऑगस्ट एका तारखेला आणि 25 सप्टेंबर हे अपीलला असं देण्याचं कारण असं असू शकतं की गेल्या 4 ते 5 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ आपल्याकडचं जे असेसमेंटचं प्रमाण होतं ते फार मोठ्या प्रमाणावरती आपण कमी करत आणलेलं आहे. ही गोष्ट नितांत सत्य आहे. आणि ही गोष्ट अशासाठी लक्षात घ्यावी लागते की हे जे प्रमाण आहे ते करछाननी म्हणजे असेसमेंट अपीलचं जे प्रमाण होतं, स्क्रुटिनीचं जे प्रमाण होतं, हे स्क्रुटिनीचं प्रमाण गेल्या 5 वर्षांमध्ये
मुळातच ते एकूण भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या 1% होतं, 1%पेक्षाही कमी होतं. 0.94%वरनं आपण 0.26%वरती आणलंय, हेही एक कारण. त्यामुळे त्याचा जो जनमानसावरती आणि एकंदरीतच जननागरिकांवरती होणारा परिणाम आहे त्याचं मर्यादित स्वरूप लक्षात घेता म्हणून कदाचित त्याला 1 महिन्याची नंतरची मुदत दिली असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. हे असं करण्याचं एक जे दुसरं कारण आहे तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज मितीला गेल्या 7 ते 8 वर्षांचा जर विचार करायचा झाला तर सरासरी आपल्या सरकारच्या एकूण महसुलाच्या 10 ते 12% या प्रमाणामध्ये इन्कम टॅक्स किंवा आयकरापासून सरकारला मिळणारं उत्पन्नाचं प्रमाण आहे. काल जसं पंतप्रधानांनी म्हटलं की 130 कोटींपैकी 1.5 कोटी लोक आयकर भरतात, हे जरी खरं असलं तरी मी मगाशी सांगितलेल्या दर आठवड्याला पॅन कार्ड इश्यू करणाऱ्यांच्या एकूण इन्कम टॅक्स रिटर्न भरलेल्यांचं प्रमाण 1.5 कोटी नाहीये. जे आयकर भरतात त्यांचं प्रमाण 1.5 कोटी आहे. आणि आयकर भरला नाही तरी या ना त्या कारणामुळे इन्कम टॅक्स रिटर्न अनेकांना भरावा लागतो आणि त्याच्यामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये 2.5 कोटींनी भर पडली. ही एक आकडेवारी आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ज्या वेळेला त्याची असेसमेंट होते त्यावेळेला तुमचा नील टॅक्स रिटर्न असला तरी सुद्धा त्याची एका विशिष्ट पद्धतीनं स्क्रुटिनी होते, ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. आणि काल हे घोषणा जाहीर जरी केलेली असली तरी त्याच्या फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्याची जी सुरुवात आहे ती गेल्या काही वर्षांमध्ये झाली आहे. विशेषतः 2010-11 या आर्थिक वर्षानंतर अशा पद्धतीचं आयकर खात्याचं संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावरती झालंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जी कर प्रणाली आहे ते जे पंतप्रधानांनी केलेलं वर्णन आहे सीमलेस, पेनलेस आणि फिअरलेस, तशा स्वरूपामध्ये त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावरती आहे. याचं एक कारण असंही असू शकतं, कदाचित याचं सुतोवाच गेल्या महिन्यामध्ये दुपारी 4 वाजता जेव्हा पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं आणि एकंदरीतच त्यावेळेला करोनाच्या असलेल्या स्वरूपाची आकडेवारी दिली की ज्याच्यामध्ये पंतप्रधान या ना त्या स्वरूपामध्ये चीनी आक्रमण किंवा करोनाविषयी बोलतील असं वाटत होतं, त्याचा थेट संदर्भ न देता अनेकांची निराशा त्यातनं झाली होती, ही गोष्ट खरी आहे. पण तुमच्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की पंतप्रधानांच्या त्या संबोधनातला शेवटचा मुद्दा असा होता की शेतकरी आणि वैयक्तिक करदाते किंवा प्रामाणिक करदाते यांचं अभिनंदन करणारा. हे कदाचित कालच्या घोषणेचं सुतोवाच्य होतं का असाही विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीची करप्रणाली करण्याची जी कारणं आहेत किंवा त्याचं जे स्वरूप आहे हे तुमच्या माझ्यासारख्या पगारदार वैयक्तिक करदात्यांना एका वेगळ्या पद्धतीने येतं. कारण मुळातच ही पद्धत कशी टप्प्याटप्प्याने अस्तित्वात येत गेली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या माझ्यासारख्या पगारदार माणसाला दुसरा पर्यायच राहत नाही. कारण जसं मी अनेक वेळेला गमतीने म्हणतो तसं की मुळातच पगार मिळतानाच आपला इन्कम टॅक्सही कापला जातो आणि नोकरीला लागल्याचा पश्चात्ताप तसा पश्चात्ताप निधी म्हणून प्रोफेशन टॅक्सही कापला जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये या गोष्टीमध्ये आपल्याला असा कर कापल्यानंतरच आपल्याला उत्पन्न मिळतंय. त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक करदात्यांमध्ये जिथे पगार हे आपल्या उत्पन्नाचा एकमेव मार्ग किंवा स्रोत आहे तिथे फार मोठ्या प्रमाणावरती फरक पडतो अशातला भाग नाही. पण तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक करदात्यांमध्ये सुद्धा जर पगाराच्या व्यतिरिक्त काही उत्पन्न असेल, आता उदाहरणार्थ आपल्याकडे एकापेक्षा जास्त घरं असण्याची फार मोठ्या प्रमाणावरती अलीकडच्या काळामध्ये पद्धत आहे आणि मग जर काटेकोरपणाने आपण आपला इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आयकर विवरणपत्र भरत असू तर ज्या घरामध्ये मी राहतो ती सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी होते. पण जे माझं दुसरं घर आहे, काही वेळेला आपण ती विकेंड प्रॉपर्टी म्हणून घेतलेली असते किंवा कारण काहीही असतील तर त्याचं एक डीम्ड उत्पन्न मला दाखवावं लागतं आणि मग त्या स्वरूपामध्ये माझ्या उत्पन्नाचं प्रमाण बदलतं. त्याच्या व्यतिरिक्त तुमची आणि माझी जर काही गुंतवणूक असेल, विशेषतः शेअर्स मधले डिव्हिडंड असतील, तुमच्या लक्षात आलं असेल की 1 फेब्रुवारी 2020 ला आलेल्या अर्थसंकल्पामध्ये आता त्या काळानंतर जे 1 एप्रिल 2020 पासूनच जे आर्थिक वर्ष सुरू झालंय त्याच्यात नाव डिव्हिडंड इज टॅक्सेबल ॲट अ हँड ऑफ अन इन्व्हेस्टर. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीला आपल्याला ते उत्पन्न मिळाल्यानंतर त्याचं करमूल्यांकन करायचंय.
त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरं काही इन्कम असेल, भाषणातनं असेल, पुस्तकातनं असेल, लेखातनं असेल, इतर वेगवेगळ्या टॅक्स सेव्हिंग असेल तर गोष्ट वेगळी आहे. कित्येक टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये सुद्धा तुमच्या असं लक्षात येईल, विशेषतः जी सरकारी साधनं आहेत त्याच्यामध्ये टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स अशातला भाग नसतो. तर त्याच्याबद्दलचं जे टॅक्स एक्झेम्पशन आहे किंवा टॅक्स असेसमेंट आहे ही तुम्हाला आणि मला आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरताना करावी लागते. याचं एक साधं उदाहरण सांगतो की आपण जेव्हा पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवतो त्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये आपल्याला मिळणारं व्याज आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की त्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खात्यावरती मिळणारं आपल्याला व्याज आपण आपल्या वार्षिक उत्पन्नामध्ये म्हणजे अॅन्युअल इन्कम मध्ये ऍड करतो आणि तेवढंच व्याज आपण नंतर डिडक्टेबल एक्सपेंडिचर मध्ये दाखवतो. आपल्याला समज असा असतो की एकंदरीतच सरकार याची स्क्रुटिनी करतं की नाही. आता तुमचा जो माझा पहिला मुद्दा होता त्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. हे लक्ष वेधू अशासाठी इच्छितो की मुळातच याचं एक वेगळं महत्व आहे आणि ते महत्व असं आहे की अशा पद्धतीने आपल्या नकळत सरकारकडे ही माहिती आधीपासूनच गोळा होत राहते हे लक्षात घेऊ. कारण प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणजेच PMLA अंतर्गत केवळ आपण आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये माहिती देतो ही तर सरकारकडे किंवा इन्कम टॅक्स खात्याकडे असतेच, पण त्याच्याच बरोबरीने सरकारच्या विविध खात्यांकडे दर आठवड्याला बँका, म्युच्युअल फंड, डिपॉझिटरीज, स्टॉक ब्रोकर्स आणि स्टॉक एक्सचेंजेस यांचीही माहिती दर आठवड्याला जमा होत असते. आता जो पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे अशा पद्धतीने जो विचार करत गेला यातनं असेसमेंटचं स्वरूप बदलतं का हे लक्षात घेऊ. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे अर्थसंकल्पातनं आपल्याला असं सांगण्यात आलं की इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स द्या. नंतर आपल्याला गाड्यांचे डिटेल मागवले गेले आणि हेही लोक या ना त्या स्वरूपामध्ये त्यांच्या टर्नओव्हरचे आकडे सरकारकडे जमा करत असतात. त्यामुळे आपल्या नकळत सरकारी खात्यांच्या विविध पद्धतीच्या संलग्नीकरणा करणं किंवा कोऑर्डिनेशन मधनं किती प्रकारची माहिती आपल्या नकळत सरकार दरबारी प्रोसेस होत असते हे लक्षात घ्या. त्यामुळे मला एक अशी शंका आहे, मी चांगल्या अर्थी शंका शब्द वापरतोय, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, की अशा पद्धतीच्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती वारंवार वाढत जाणाऱ्या गोष्टींवरती ज्या माहितीचं संकलन करायचं असेल तरीही सिस्टम लागते. जी माहिती संकलित किंवा गोळा केली आहे त्याचं जर विश्लेषण करायचं असेल, प्रोसेसिंग करायचं असेल तर त्यालाही काही सिस्टम किंवा प्रणाली लागते. मग ती केवळ कम्प्युटर ड्रिव्हन असल्याने फायदा होतो, परंतु शेवटी कॉम्प्युटर मधले पॅरामीटर्सही कोणाला तरी चेक करावे लागतात. मग अशा पद्धतीची त्याची फंक्शनॅलिटी किंवा व्यवहार्यता सिद्ध झाल्यानंतर ही प्रक्रिया सरकारनं का लॉन्च केली का याचाही विचार करावा लागेल. आणि असा जेव्हा विचार आपण करायला लागतो त्यावेळेला या गोष्टींचं प्रमाण हे बदलत जातं. हे अशासाठी महत्वाचं आहे की केवळ आयकराच्या करदात्यांचं प्रमाण वाढवावं किंवा आयकर विवरणपत्र किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी, याच्याच बरोबरीनं कोणालाही त्रास न होता पण त्याच वेळेला त्यांनी ज्या योग्य प्रमाणामध्ये कारण असताना आणि नसतानाही कर भरला पाहिजे, हा कर भरण्याकडचीही तरतूद आहे का याचा विचार करूया. तुमच्यापैकी अनेक जणांनी गेली अनेक वर्ष माझं बजेट अनालिसिस ऐकलं असेल. गेली 2 ते 3 वर्ष मी सातत्याने असं म्हणत होतो की तो काळ लांब नाही की नंतरच्या काळामध्ये तुम्हाला आणि मला एक वैयक्तिक करदाता, इंडिव्हिज्युअल टॅक्स पेयर म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती टॅक्स रिटर्न भरावा लागेल अशी परिस्थिती नाही. कदाचित सरकारच आपल्याला असं सांगेल की तुमचं हे आमच्या माहितीनुसार माहिती आहे, याच्यामध्ये तुम्ही एवढा टॅक्स भरलाय, आता तुमचा एवढा टॅक्स कमी आहे, भरला गेलाय, तो पुढच्या 48 तासात भरलात तर उत्तम, नाहीतर मी तुमच्या बँक अकाउंट मधनं जमा करतो. यातला अतिशयोक्तीचा किंवा अतिरंजित भाग जरा सुद्धा नाहीये. एक गोष्ट मी आत्तापर्यंत जे विवेचन केलं तुमच्या लक्षात आलं असेल की अशा पद्धतीची सुरुवात या ना त्या स्वरूपामध्ये आपल्या देशात झाली आहे. कारण मुळात आपण टॅक्स भरायला का घाबरत होतो, तुम्ही आणि मी काही पर्यायच नव्हता, परंतु आयकराचं भरण्याचं प्रमाण कमी का होतं. तर याच्याकडे ज्या टप्प्याने आपण एक अर्थव्यवस्था म्हणून बघत गेलो, एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून बघत गेलो, हे बघणं फार क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून माझ्या अनेक भाषणांमध्ये मी जो मुद्दा मांडतो तो इथे महत्वाचा आहे.
की आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणांना 1991 साली सुरुवात झाली आणि तेव्हापासनं सातत्याने आपल्या आर्थिक धोरणामध्ये कधीही आपण युटर्न घेतलेला नाही. वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीची या ना त्या स्वरूपामध्ये माहिती आपल्याला मिळत गेली आहे, सरकार बदलत गेली आहेत, परंतु आपल्या अर्थकारणाने कधीही युटर्न घेतलेला नाही. आपल्या करदात्यांची संख्या वाढवायची किंवा इन्कम टॅक्स रिटर्न मधल्या लोकांची संख्या वाढवायची याचे अत्यंत सातत्याने प्रयत्न झालेले आहेत. त्यातनं आपण प्रिझेंटिव्ह टॅक्सेशनचा उल्लेख केला, त्यातनं आपण मिनिमम अल्टरनेट टॅक्सला सुरुवात केली, त्यातनं मग 1/3, 1/4, 1/6 अशा प्रकारच्या योजना यशवंत सिन्हांच्या काळामध्ये आल्या. नंतरच्या काळामध्ये 1/6चं प्रमाण जरी बदललं नसलं तरी त्याची जी ऍप्लिकेबिलिटी होती ती पहिल्यांदा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये होती, मग ती टायर 1 सिटी पर्यंत आली, मग ती टायर 2 सिटी पर्यंत आली. असा विचार करून करून आपण इन्कम टॅक्स रिटर्नचं प्रमाण वाढवलं. मग मी जे मगाशी संख्या सांगितली की पूर्वी जे प्रमाण जमतेम 3.80 कोटी होतं ते आता जेव्हा 6.74 कोटी होतं, तो इतक्या वर्षांचा परिणाम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण नंतर त्या असेसमेंटच्या काळामध्येही आपण बदलत गेलो. जी जुनी जाणकार माणसं आहेत त्यांना कल्पना आहे की मुळात सुरुवातीच्या काळामध्ये याचं प्रमाणच कमी होतं आणि त्यामुळे 1970च्या दशकामध्ये द रा पेंडसेन सारखा एक अत्यंत ज्येष्ठ अर्थतज्ञ वारंवार हा मुद्दा मांडत असे की इन्कम टॅक्स पोटी जितकी रक्कम जमा होते त्यापेक्षा जास्त खर्च ती रक्कम जमा करण्याकरता कर खात्यावरती होतो. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. कालच जी सरकारने आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार 0.6% इतका फक्त त्याचा खर्च आहे आणि हेही थोडं वाढीव प्रमाणे एक काळ आपण ते 0.55% खालती आलो होतो. याचा जर विचार केला तर बेसिकली टॅक्स कंप्लायन्ससाठी सरकारची कॉस्ट कमी होतीये, म्हणजे त्या प्रमाणामध्ये करापोटी जमा होणारी रक्कम वाढतेय. हा एक भाग. ह्या सिस्टम जसजशा स्टेबिलाइज होत गेल्या, स्थिर होत गेल्या, जास्तीत जास्त आकडेवारी किंवा डेटा प्रोसेस करता आला, तो कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात करत आला. अशा वेळेला आपल्या देशाचा भौगोलिक आकार, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार विचारात घेऊन केल्या गेलेल्या या गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या घटना काही केवळ गेल्या 6 वर्षांमध्ये घडले तशातला भाग नाही आणि एवढ्या करता मी पहिल्यापासूनचे संदर्भ या सिस्टम मध्ये देतोय. कारण सांगण्याचं कारण असं आहे की ह्याच्याकडे केवळ राजकीय चष्म्याच्या दृष्टिकोनातनं पाहण्याची आवश्यकता नाही. कारण मुळातच करामधलं उत्पन्न ही गोष्ट फार महत्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे कोण कुणाला हॅरास करतं का, मग किर्लोस्कर उद्योगाचं काय झालं, असे अनेक दाखले आपल्याकडे आहेत. किर्लोस्कर मोठे उद्योजक असल्यामुळे आपल्याला ते उदाहरण त्या काळामध्ये लक्षात आलं होतं. परंतु अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणार आहोत तेव्हा पटणारं गणित नाहीये, पण ते एका रात्रीत जन्माला आलेलं नाही. आणि त्यामुळेच आजच्या सनद करदात्यांची या विषयावर बोलत असताना जरी ती लोकार्पण व्यवस्था काल झालेली असली तरी त्याच्या आधीचे जे पैलू किंवा टप्पे किंवा पायऱ्या आहेत त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. एक आपण लक्षात घेऊया की लोकांना त्याच्यामधल्या ज्या अनेक अडचणी होत्या त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ह्याच्यावरती निरनिराळे उपाय म्हणून आधीच भरलेले, ज्याला आपण हल्ली मराठीमध्ये प्रीफिल्ड फॉर्म्स असं म्हणतो, तिथनं आपण सुरुवात केली. प्रीफिल्ड फॉर्म्स जसे स्टेबिलाइज होत गेले तसा जो मी पहिल्यापासून उल्लेख करतोय ते आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकिंग अकाउंट यांची आपण त्यांच्याशी सांगड गेलो. त्याच्यानंतर होता होईतो जास्तीत जास्त माहिती ऑटोफिल करून आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न मिळायला लागले. अर्थात ते जर बरोबर नसतील तर ते सुधारण्याची एक करदाता म्हणून आपल्याला संधी होती. फार तर ते आपण जो बदल करतोय ते जस्टिफाय करणारं डॉक्युमेंट आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न बरोबर आपल्याला अपलोड करण्याची ही सुविधा होती. साधं ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हा त्याची सुरुवात होती. हे करत असताना जर नोकरदार असाल तर तुमच्या सॅलरीचे डिटेल्स, तुमच्या इंटरेस्टचे डिटेल्स, तुमच्या टॅक्सेशनचे डिटेल्स हे यातनं येत होते. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, आपल्यापैकी अनेकांना इन्कम टॅक्सची सवय झाली आहे की आपल्याला दर महिन्याला इन्कम टॅक्स कडनं एक मेसेज येतो की तुमच्या या पॅनच्या अंतर्गत या आर्थिक वर्षात आजपर्यंत इतका इन्कम टॅक्स भरला गेलाय.
नंतरच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यामध्ये जर फार मोठा मेजर फॉल असेल तर त्याचीही वेगळी सूचना आपल्याला मिळत होती. याचाच अर्थ काल जरी ही पारदर्शक करप्रणाली सन्मान करदात्यांचा किंवा सनद करदात्यांची अशा पद्धतीने लॉन्च झाली असली तरी बॅकग्राऊंडमध्ये पार्श्वभूमीमध्ये अशा पद्धतीने जे आपण जे निरनिराळी पावलं उचलत गेलो त्यामुळे एकंदरीतच करविषयक माहितीमध्ये होणाऱ्या संभाव्य चुका कमीत कमी करत जात आपण या गोष्टींकडे पाहत गेलं हे लक्षात घेऊ. हे 1991 पासून 2000 पर्यंत 30 वर्षामध्ये जी सरकार आली त्या प्रत्येकाला त्याचं या ना त्या प्रमाणामध्ये श्रेय आहे, ही गोष्ट नक्की. पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्याकडे कसं पाहावं लागेल हे पाहणं जास्तीत जास्त महत्वाचं आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी जे आपण डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर किंवा ज्याला आपण केस नंबर किंवा DN म्हणतो त्याची साधी सुरुवात करणं, यातनं तुमचा कुठचाही करस्पॉन्डन्स त्या एका नंबर भोवती फिरायला लागला. म्हणजे जशी एखादी अॅक्नॉलेजमेंट ID मिळावी तशा पद्धतीनं हा विचार करत गेला. मग ही जर त्याची पार्श्वभूमी असेल तर इन्कम टॅक्स ऑफिसरला तो कोणाचा रिटर्न टॅक्स असेस करतोय हे कळणार नाही, अपीलला कळणार नाही. मी ज्या शहरात राहतो त्या पद्धतीचा त्याच शहरातला असेसमेंट असेल अशातला भाग नाही, कारण आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा सेंट्रल सर्व्हर त्याची रॅन्डम पद्धतीने निवड करत राहील हे आपण लक्षात घेऊ. आणि एवढ्या करता इन्कम टॅक्स सर्व्हर कशा पद्धतीने काम करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे तुमच्यापैकी उद्योजक आहेत, जे तुमच्यापैकी चेंबर ऑफ कॉमर्सशी निगडीत आहेत किंवा जे तुमच्यापैकी प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट किंवा प्रॅक्टिसिंग टॅक्स प्रॅक्टिशनर आहेत त्यांना ही कल्पना असते. पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य करदात्याला याची माहिती नसते. आपण जेव्हा गेली काही वर्ष मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन टॅक्स रिटर्न्स भरतोय, तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्वी त्याची ऑफिस भरण्याची मुदत किंवा त्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी वाढीव असलेली मुदत ही गोष्ट होती. पण आज मितीला तुमच्या माझ्यासारख्या अनेकांचं ऑफिसला जायची वेळ नक्की आहे. आपल्यापैकी कुणाचीही ऑफिसमधनं परत येण्याची वेळ नक्की नाही. अशा वेळेला आपण चार्टर्ड अकाउंटंटला सांगून किंवा आपल्या घरातून किंवा आपल्या ऑफिसमधून आपण रात्री अपरात्री सुद्धा टॅक्स रिटर्न फाईल करू शकतोय. याचा अर्थ इन्कम टॅक्सचा सर्व्हर 24/7 या पद्धतीनं काम करतोय. तुम्ही सक्सेसफुली तुमचा टॅक्स रिटर्न भरल्यानंतर तुम्हाला तो ऑटोमॅटिकली त्याची अॅक्नॉलेजमेंट देतोय. एवढ्या करताच तो फक्त 24/7 नाहीये, त्याचं फक्त अशा पद्धतीनं फ्रंट ऑफिसच फक्त 24/7 किंवा 24 तास आणि 7 दिवस असं काम करताय असं गणित नाहीये. त्यातनं मी जे मगासपासून सांगतोय अशा पद्धतीचा विचार हा केलेला आहे. मग हे पाहत असताना अशा पद्धतीने मी कोणाचं असेसमेंट करतोय हे माहिती नाही. मला पाहिजे असेल तर तरी सुद्धा तिथे माझा प्रतिनिधी मी नेमू शकतो, ज्याला आपण टॅक्स आपला स्वतःचा प्रतिनिधी म्हणून बरेच वेळेला आपण आपले प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटच्या दृष्टीने नेमतो. आणि त्या चार्टर्ड अकाउंटंटनी अशा पद्धतीचं काम करत असताना एका करदात्याला त्याची कुठची डॉक्युमेंट मागितली गेली आहेत, ती कशासाठी मागितली गेली आहेत, ती केव्हा परत मिळतील, अशा पद्धतीचं आहे. मुळातच याचा एक सगळ्यात मोठा परिणाम असा आहे की कुठच्याही पद्धतीने आता तुम्हाला ओरिजिनल टॅक्स डॉक्युमेंट जोपर्यंत ती विशिष्ट पद्धतीनं मागितली जात नाहीत तोपर्यंत ती त्यांच्या हातात द्यायची नाहीये. कारण ही संपूर्ण सिस्टम ड्रिव्हन असल्यामुळे तुम्हाला याच्या फक्त स्कॅन कॉपी अपलोड करायचे आहेत. त्यामुळे बहुतांश वेळेला टॅक्समध्ये आपल्याला ज्या अडचणी येतात त्याची या ना त्या स्वरूपामध्ये घेतली गेलेली ही खबरदारी आहे. साहजिकच याच्यामध्ये अनेक पद्धतीच्या सुधारणा नंतरच्या काळामध्ये जरूर असू शकतात. आणि अशा पद्धतीनं देत असताना करदात्यांकडनं काही प्रमाणामध्ये पंतप्रधानांनी काही अपेक्षा बाळगलेत. त्याचा उल्लेख करताना त्यांनी असं म्हणलं की जेव्हा तुम्हाला सेवा मिळते तेव्हा तुम्हाला जबाबदारीने वागावं लागतं. तुम्ही वेळेवर टॅक्स भरा, तुम्ही वेळच्या वेळी माहिती द्या, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट साध्ययावत ठेवा, तुम्ही प्रामाणिकपणाने तुमचे कर डिस्क्लोज करा. हा जो प्रकारचा भाग आहे किंवा जे तुम्हाला स्वतःला माहिती आहे की हा तुम्हाला कर देय आहे आणि एवढ्या करता मी मगाशी तुम्हाला विविध पद्धतीचे कर कुठे कुठे आपल्याला लागतात ते सांगितलं की पगार असेल, दुसरं घर असेल, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडवरचा डिव्हिडंड असेल, एका विशिष्ट मर्यादेबाहेरचं व्याज असेल, इतरही काही स्त्रोतातनं भाषणं, पुस्तकं, लेख, इतर दुसरी कुठची नोकरी किंवा घरातला आपण करत असलेला कायदा, याच्याही पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागेल.
आणि असं करताना आपल्याला अडचण यायचं काहीच कारण नाही. कारण मुळातच तुमच्या माझ्यासारखे वैयक्तिक करदाते, मी मगाशी म्हटलं तसं, मी पापभिरू हा शब्द कोणालाही टीका म्हणून नाही वापरलेला. आपण इतके पापभिरू आहोत की मी अनेक वेळा माझ्या भाषणामध्ये गमतीने म्हणतो की पापभिरूची व्याख्या काय, की कर चुकवायची इच्छा आहे पण हिंमत नाही. हे खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्यांचं वर्णन आहे. म्हणजे सरकारनं अशा प्रकारची करप्रणाली आणण्याच्या आधीपासूनच आपण ती जबाबदारी करतोय, त्यामुळे ती वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची आवश्यकता नाही. पण यत कदाचित करोना नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला तुमच्या आणि माझ्या नोकरीचं स्वरूप, तुमच्या माझ्या ऑफिसचं स्वरूप बदलत आहे आणि वर्क फ्रॉम ऑफिसच्या ऐवजी वर्क फ्रॉम होम होत आहे, अशा वेळेला आपल्या लक्षात आलंय की आजूबाजूला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कदाचित आपणही अशा पद्धतीचं जसजसं हे वर्क फ्रॉम होम स्टेबिलाइज होत जाईल तसतसं कदाचित आपण वेगवेगळ्या माध्यमातनं आपल्या उत्पन्न वाढीचा विचार करू शकतोय का, आणि अशा वेळेला त्याची सांगड तुमच्या माझ्यासारख्या गोष्टींशी घालावी लागेल का याचा विचार करावा लागेल. त्यामुळे काल जेव्हा पंतप्रधानांनी ही पारदर्शक करप्रणाली, प्रामाणिकपणाचा सन्मान अशा पद्धतीनं लॉन्च केली, त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की एकंदरीतच आपल्या स्वतःच्या अर्थार्जनाकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीनं सकारात्मकतेकडनं केवळ एक अपरिहार्यता म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण त्याच वेळेला याच्यामध्ये असलेल्या ज्या 2-3 गोष्टींचा विचार आहे तो मात्र मला केल्या वाचून राहवत नाही. कदाचित गेल्या 35-40 वर्षाच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये या आर्थिक धोरणांचे पॉलिसी म्हणजे फ्रेमिंग आणि अंमलबजावणी म्हणजे इम्प्लिमेंटेशन या दोन्ही दृष्टीने काम करण्याचा अनुभव काही गाठीशी असल्यामुळे असं वाटायला लागलं की जर मी मगाशी म्हटलं तसं की तुमच्या माझ्यासारख्या करदात्यानं फार मोठ्या प्रमाणावरती यातनं घाबरून जायचं कारण आहे अशातला भाग नाही. कारण तुमच्या माझ्यापेक्षा सुद्धा जर जास्त प्रमाणामध्ये कोणाला बदलावं लागत असेल या नवीन करप्रणालीमुळे तर ते आयकर खात्याला आणि त्याच्या अधिकाऱ्यांना बदलावं लागणार आहे. त्यांच्या ऑफिस सिस्टम्स मी मगाचपासून सांगतोय तसं बऱ्याच प्रमाणामध्ये बदलले आहेत. आता जर कुठची सिस्टम बदलण्याची आवश्यकता असेल तर ते सायकोलॉजिकल सिस्टम बघण्याचा विचार आहे किंवा बदलण्याचा प्रश्न आहे. मला स्वतःला असं वाटतं की आपण अनेक वेळेला पेपरमध्ये असं वाचतो, विशेषतः आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या 6 महिन्यामध्ये, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर सुरू झालं की आपण पेपरमध्ये बातम्या वाचायला लागतो की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, आणि मग त्याच्या आजूबाजूला आपण बातम्या ऐकायला लागतो, पेपरमध्ये वाचायला लागतो की वर्षभरामध्ये इतकी रक्कम आयकरापासून गोळा करण्याचा प्रयत्न आहे किंवा उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, त्याची इतकीच टक्के रक्कम आजपर्यंत जमा झाली आहे. आणि मग नंतरच्या 5 ते 6 महिन्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त करापासूनचं उत्पन्न मिळावं म्हणजे त्या प्रमाणामध्ये त्या वर्षाची वित्तीय तूट कमी राहील अशी गणितं पेपरमध्ये, मीडियामध्ये मांडली जातात. आणि मग अशा वेळेला आपण आयकर खात्याकडे एक यंत्रणा म्हणून, एक सरकार म्हणून, मी पक्ष नाही म्हटलं, मी सरकार हा शब्द वापरलाय, शासन व्यवस्था असा शब्द मी वापरलाय. मग एक शासन व्यवस्था दुसऱ्या प्रशासन व्यवस्थेकडे म्हणजे कर व्यवस्थेकडे, आयकर व्यवस्थेकडे, आयकर खात्याकडे एक रेव्हेन्यू टार्गेट किंवा एक रेव्हेन्यू मोबिलायझर म्हणून बघते. कदाचित कालच्या अत्यंत अशा जे नवीन प्लॅटफॉर्म डिक्लेअर केला गेलाय, पारदर्शी कररचना, सन्मान करदात्यांचा म्हणून, याच्यामध्ये कदाचित केंद्र सरकार जितकं तुम्हाला आणि मला एक व्यक्ती म्हणून काही हमी देतं तसं नकळतपणे सूचित करते कर खात्याला की याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्ही असं गृहीत धरतो की आजपर्यंत करदात्यांनी जसं प्रामाणिकपणाने कर भरलाय तसं आपणही म्हणजे शासन आणि प्रशासन अशा दोन्हीही व्यवस्था नवीन करप्रणालीमध्ये केवळ सोर्स ऑफ टॅक्स मोबिलायझेशन म्हणून न बघता सेंटर फॉर रेंडरिंग द सर्व्हिसेस म्हणून पाहिल का याचा विचार करावा लागेल. म्हणजे आपण कदाचित आपल्या कम्प्युटर सिस्टम्स, आपण कदाचित आपल्या अकाउंटिंग सिस्टम्स या बदललेल्या असल्या तरी आता आपल्या सायकोलॉजिकल सिस्टम्स बदलू शकतो का याचा विचार करावा लागेल. आणि हे टप्प्याटप्प्याने व्हावं म्हणून कदाचित 14 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर अशा पद्धतीचा विचार असतो का हा विचार करू. आणि हे करण्याचा, असा विचार करण्याचं दुसरं कारण असं, मी मगाशी म्हटलं तसं की गेल्या 33 वर्षांचा अर्थसंकल्पीय विश्लेषणाचा अनुभव
आणि गेल्या जवळजवळ 22 वर्षाचा पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन या दोन्ही दृष्टीनं किंवा दोन्ही बाजूनी असलेला अनुभव हे पाहू जाता मला वाटलेली दुसरी शंका अशी आहे की मुळातच आपल्या देशात जो काही खरा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्या देशामध्ये केवळ अशा पद्धतीच्या धोरणांचा किंवा दृष्टिकोनांचा नाहीये. त्या बाबतीत आपण सगळे प्रचंड मोठे हुशार आहोत. प्रश्न किंवा अडचण येते ती त्याच्या अंमलबजावणीत किंवा इम्प्लिमेंटेशन मध्ये येते. कोणावरतीही दोष मला द्यायचा नाही, परंतु जीएसटीच्या बाबतीतली ती संकल्पना म्हणून काही वाईट नव्हती. जीएसटी ही सगळी राज्यांमध्ये सहमती झाल्यानंतर कन्सेन्सस झाल्यानंतर अंमलात आणलेली रचना आहे. पण आज ही रचना अंमलात आणल्यानंतरही 3 वर्षानंतर त्याच्यामध्ये आपल्याला या ना त्या स्वरूपाच्या प्रशासकीय अडचणी येत आहेत. वारंवार त्याच्या फॉर्ममध्ये केले गेलेले बदल, वारंवार त्याच्या लिस्टमध्ये केले गेलेले बदल, वारंवार त्याच्या क्लेरिफिकेशन्समध्ये केले गेलेले बदल, हे किती सरकार किंवा यंत्रणा संवेदनशील आहे किंवा रिस्पॉन्सिव्ह आहे, प्रतिसाद देते याचं जसं लक्षण आहे तसं ती सिस्टम आपण स्टेबिलाइज होऊ दिली नाही अशा स्वरूपाचं आहे. अशी शक्यता या सिस्टम मध्येही येऊ शकते हे अत्यंत उघड आहे. पण जीएसटीची कारण कालपासनं ही रचना जाहीर झाल्यापासनं अनेक प्रिंट मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हा मुद्दा मांडला जातोय आणि अशा वेळेला माझा जो काही या क्षेत्राचा अनुभव आहे त्याच्या आधारावरती असं मला म्हणावं असं वाटतं की हो, ही शक्यता नक्कीच आहे की ही अंमलबजावणी होईल की नाही. कारण मुळातच केवळ करप्रणाली हा विषय आपल्याकडे नाहीये. आपल्या अडचणी प्रोडक्शनच्या कधीही नव्हत्या. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सगळ्या अडचणी या डिस्ट्रीब्युशनच्या आहेत. मग तो कृषीमाल असू दे, मग ते शिक्षण असू दे, ते वीज असू दे, ते पिण्याचं पाणी असू दे. अडचण प्रोडक्शनची नाहीये, अडचण डिस्ट्रीब्युशनची आहे. आणि मग असं डिस्ट्रीब्युशन जेव्हा तुम्ही करप्रणालीला लावता त्याच्यामध्ये हा घटक असतो. पण जीएसटी आणि इन्कम टॅक्स किंवा जीएसटी आणि कॉर्पोरेट टॅक्स याची तुलना एका दृष्टीने करणं चुकीचं आहे हे आपण लक्षात घेऊ. सगळ्यात पहिला जीएसटी आणि इन्कम टॅक्स मध्ये असलेला फरक हा आहे की जीएसटी हा विषय सामायिक यादीत किंवा कंकरंट लिस्ट मधला आहे. त्याला जेवढं केंद्र सरकार कारणीभूत आहे, जबाबदार आहे, तेवढीच राज्य सरकारही जबाबदार आहेत. त्यामुळे आपल्याकडे जी काही विविध पद्धतीची राजकीय रंगसंगती आहे म्हणजे केंद्र सरकार म्हणून ती दिलेली हमी आहे, एखादा राजकीय पक्ष म्हणून दिलेली हमी नाही. की जीएसटी अंमलात आल्यापासून पहिल्या 5 वर्षामध्ये जर राज्य सरकारांना टॅक्स रेव्हेन्यू मध्ये लॉस झाला तर तो भरून द्यायची हमी केंद्र सरकार घेतं. ही केंद्र सरकारनी केंद्र सरकार म्हणून दिलेली हमी आहे. उद्या जर त्या सरकारची राजकीय रंगसंगती बदलली तरी सुद्धा हा निर्णय राहतो. आणि याच पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की केवळ केंद्र सरकार किंवा केवळ राज्य सरकार अशा पद्धतीचा विषय नाहीये. जीएसटीचा डेटा जे आपल्या देशामध्ये अत्यंत छोटे दुकानदार आहेत तिथपासनं मोठ्या उद्योजकांपर्यंत आहे. म्हणजे जवळजवळ इतकी सगळी माणसं त्याची सभासद व्हावी लागतात, ती एका विशिष्ट वेळेमध्ये व्हावी लागतात. त्या प्रमाणावरची आकडेवारी करदात्यांमध्ये किंवा आयकरदात्यांमध्ये नाहीये. आणि मी मगाशी म्हटलं तसं आपल्यापैकी ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षामध्ये एवढ्या करता मी आकडेवारी सांगितली होती की गेली 8 ते 10 वर्ष दर आठवड्याला हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे. दर आठवड्याला 8 ते 9 लाख ही कमीत कमी आकडेवारी असलेली लोक नव्याने पॅन घेत आहेत. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की या ना त्या स्वरूपामध्ये ऑलरेडी मी त्या सिस्टम मध्ये आहे. जीएसटी मध्ये ज्या पद्धतीची काउंटर क्रेडिट्स आहेत आणि त्याच्यातली जी अडचण होतीये ती इन्कम टॅक्स मध्ये नाहीये. कारण माझ्याकडे पॅन कार्ड असेल, पॅन कार्ड नसतं तर माझ्याकडे आधार कार्ड असेल, पॅन आणि आधार नसेल तर माझ्याकडे बँक अकाउंट असेल आणि या तिन्हीचं कनेक्शन मला माझ्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्येही भरावं लागतं. आणि मी माहिती दिली नाही तरी माझ्या अपरोक्ष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या अंडर बँका, मग ती सहकारी बँक असू दे, ती पतपेढी असू दे, ती राष्ट्रीयकृत बँक असू दे, ती खासगी बँक असू दे, हे दर आठवड्याला सरकारलाही माहिती देतात. स्टॉक एक्सचेंज दर आठवड्याला केंद्र सरकारला ही माहिती देत आहे. म्युच्युअल फंड ही दर आठवड्याला केंद्र सरकारला माहिती देते. तुमची आणि माझी ट्रान्झॅक्शन आपण दर सरकारला दाखवतोय. आपण कालच पेपरमध्ये बातमी वाचली की येणाऱ्या काळामध्ये आपला जो 26 AS आहे त्या 26 AS मध्ये जर तुमचं हॉटेलचं बिल 20,000 रुपयांपेक्षा जास्त झालं
तर त्याच्यामध्येही आलेली गोष्ट आता 26AS मध्ये येईल. आपलं हॉटेलचं बिल 2 स्वरूपाचं असेल हे लक्षात घ्या. आयदर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलाय मोठा ग्रुप म्हणून तिथे असेल, किंवा माझ्यासारखी जी व्यक्ती जी गेली 10 वर्ष माझ्या नोकरीचं स्वरूप असं होतं की महिन्यातले 18 दिवस मी टूरवरती असायचो कमीत कमी. मग अशा वेळेला जर मी एखाद्या हॉटेलमध्ये, एका मोठ्या शहरातल्या एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जर सलग 3 ते 4 दिवस राहिलो तर आपोआप माझं रूम रेंट आणि थोडंफार तरी खाणं पिणं 4 दिवसात होईल तिथे, याचं बिल सहज 20,000च्या वर जात होतं. आता तुमच्या लक्षात येईल की किती माहिती ऑलरेडी आपण गोळा करतोय, आणि अशी माहिती ऑलरेडी गोळा झालेली असल्यामुळे त्याची सेल्फ असेसमेंट होऊ शकते. त्यामुळे पारदर्शक कर प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये जी मानसिक दृष्ट्या भूमिका आयकर खात्याला आणि त्याच्या अधिकाऱ्यांना बदलायची आहे त्याच्यामधली अडचण आहेच. काही प्रमाणामध्ये इथेही ती अडचण येईल, परंतु ज्या प्रमाणामध्ये ती जीएसटी मध्ये आली त्या प्रमाणामध्ये इथे येणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यावरती कोणतंही भाष्य पंतप्रधानांनी काल केलेलं नसलं तरी सुद्धा काल जी ती सनद करदात्यांना दिली गेली त्याचा जर विचार करायचा झाला तर एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. वारंवार प्रधानमंत्र्यांनी आपल्याला असं सांगितलं की 130 कोटी जनतेच्या या देशामध्ये फक्त 1.5 कोटी लोक आयकर भरतात. आणि त्यांनी असं सांगितलं की करदात्यांनी आपली जबाबदारी ओळखून, कारण ते शेवटी राष्ट्र निर्माणाचं कार्य आहे, त्याच्या अनेक कर खात्याच्या जाहिराती गेल्या अनेक दिवस आपण पाहतोय. आपण आता सोयीस्कररित्या अशा जाहिराती कशा मनोमन टाळायच्या आणि या कानाने ऐकून त्या कानाने सोडायच्या याची आपल्याला सवय झाली आहे. कारण मी म्हटलं तसं आपल्याकडचा इन्कम टॅक्स कापल्याशिवाय आपल्याला मुळातच पगार मिळत नाही. त्यामुळे फारसं आपल्याला तुमच्या माझ्यासारख्यांना करायचं नसतं, पण जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. पण केवळ इतकाच त्याचा मुद्दा आहे अशातला भाग नाही. कदाचित हे एका वेगळ्या पद्धतीचं सुतोवाच असू शकेल का याचा विचार करतो आणि हे माझं विवेचन थांबवतो. ज्या वेळेला एकापेक्षा जास्त वेळेला पंतप्रधान आपल्या भाषणामध्ये म्हणतात की 130 कोटींपैकी फक्त 1.5 कोटी हे आत्ता आयकर भरतात, येणाऱ्या काळामध्ये आयकर लागू होईल अशा क्षेत्रांमध्ये वाढ होईल का याचा विचार करू. साहजिकच त्याचा उल्लेख किंवा विचार काल झाला नसेल हे उघड आहे. याचं कारण असं आहे की आयकर कोणाला लागू करायचं हे ठरवण्याचे अधिकार आयकर खात्याला नसतात. कालचा कार्यक्रम केंद्र सरकारचा जरी असला तरी तो प्रामुख्यानं आयकर खात्याचा कार्यक्रम होता. कारण हे जे सॉफ्टवेअर आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आयकर खातं लॉन्च करतायत. त्यामुळे येणाऱ्या काळातल्या अर्थसंकल्पांकडे याही दृष्टिकोनातनं लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. मग या येणाऱ्या काळातल्या अर्थसंकल्पामध्ये मग अशा पद्धतीनं आयकर लागू होणाऱ्या क्षेत्रांची संख्या, क्षेत्रांचं स्वरूप आणि क्षेत्रांचं प्रमाण वाढेल का याचा विचार करावा लागेल. आत्मनिर्भरतेमध्ये, आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये ज्या वेळेला आपण एनजीओना, सेल्फ हेल्प ग्रुपना, कॉटेज इंडस्ट्रीला, त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या स्मॉल स्केल आणि मीडियम स्केल एंटरप्राइजेसना आपण समाविष्ट करतोय, ते लक्षात घेता त्यांना जेव्हा आपण म्हणलं मुद्रा लोन मिळेल, ज्या वेळेला आपण त्यांना म्हणलं की तुम्ही वेगळ्या पद्धतीचा रेट्स द्याल, याचा अर्थ हा डेटाबेस तयार होतोय. ह्यातल्यापैकी कोणीही कर चुकवतोय असं मी म्हटलेलं नाही, कृपा करून गैरसमज करू नका. पण एकदा डेटाबेस निर्माण झाला की तो कशा पद्धतीने वापरतो याही दृष्टिकोनातनं विचार करावा लागेल. साहजिकच काल याची घोषणा होणं केवळ अशक्य होतं, कारण मी मगाशी म्हटलं तसं कालचा कार्यक्रम आयकर खात्याचा आहे. आयकर खात्याची जबाबदारी आणि कार्यकक्षा हे बजेटमध्ये ठरलेले अर्थसंकल्पाचे दर आणि त्या आयकराचे दर आणि त्यानुसार त्याची कार्यवाही, गणना, गोळा करणं आणि असेसमेंट आणि अपील्स हे आहे. मग हा जर डेटाबेस असला तर येणाऱ्या काळामध्ये जी क्षेत्र स्वतंत्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आयकराच्या बाहेर आहेत, उदाहरणार्थ कृषी उत्पन्न, अशा विषयांकडे या ना त्या स्वरूपामध्ये लक्ष दिलं जाईल का? आणि मग त्या दृष्टिकोनातनं प्रामाणिक करदाते यातल्या प्रामाणिक शब्दालाही महत्व राहील, कर याही शब्दाला महत्व राहील आणि दाते याही शब्दाला महत्व राहील. कारण एकंदरीतच आपल्याकडचं कृषी क्षेत्र निदान काही जणांकरता असं काही वेगळ्या पद्धतीनं विकसित होतं, त्याची आकडेवारी आपल्याला माहिती आहे.
त्या राजकीय रंगाकडे मी माझ्या आत्ताच्या विवेचनामध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु ज्या वेळेला आपण काल पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या सनद करदात्यांची या विषयाचा विचार करतो, त्यावेळेला मला असं वाटलं की एकंदरीतच या संपूर्ण गोष्टीला असलेली पार्श्वभूमी, या संपूर्ण गोष्टीला असलेलं आर्थिक आकडेवारीचं प्रमाण आणि स्वरूप, या दृष्टिकोनातनं काल ही घोषणा करेपर्यंत विविध काळांमध्ये उचलली गेलेली पावलं याचा विचार केला. आणि हे करण्याची आवश्यकता मला अशासाठी वाटली की एकंदरीतच कोणत्याही आर्थिक धोरणाकडे त्याचा उद्देश काय आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे त्याचा पर्पज काय आहे आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, या दोन्ही दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे. एका अर्थाने उद्दिष्ट आणि उद्देश हे शब्दप्रयोग एका दिशेनं जातात हे बरोबर, पण याचा अर्थ उद्देश आणि उद्दिष्ट हे एकमेकांना बदलू शकतील असे अर्थ किंवा शब्दप्रयोग नाहीत. उद्देश हा एखाद्या घटनेच्या मागे असतो आणि उद्दिष्ट हे ती घटना केल्यानंतर काय मिळवायचं यासाठी असतो. उद्देश हा बहुतांश वेळेला तत्वाच्या स्वरूपामध्ये असतो. उद्दिष्ट हा बहुतांश वेळेला तपशिलाच्या स्वरूपामध्ये असतो. उद्देश हा नेहमी नीतीच्या स्वरूपामध्ये असतो आणि उद्दिष्ट हा बरेच वेळेला रणनीतीच्या स्वरूपामधला असतो. मग याच दृष्टिकोनातनं पुन्हा एकदा ऑब्जेक्ट आणि इंटेन्शन, उद्देश आणि उद्दिष्ट या दृष्टिकोनातनं काल पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या सनद करदात्यांची या विषयाकडे पाहू. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सनद करदात्यांची या विषयाकडे पाहत असताना त्याची जितकी राईट टू सर्व्हिस या क्षेत्राशी किंवा या कायद्याशी सांगड घालण्याची आवश्यकता आहे, तितकीच येणाऱ्या काळामधल्या IT सिक्युरिटीज, येणाऱ्या काळामधल्या सायबर सिक्युरिटीज, येणाऱ्या काळामधल्या डेटा मायनिंग, डेटा प्रोसेसिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेटा स्टोरेज या क्षेत्रांकडचा विचार करावा लागेल. कारण ही माहिती जशी केंद्र सरकारला संपूर्ण किंवा आयकर खात्याला एकंदरीतच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ठेवायचे, तशी तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांनाही ठेवायचे. पंतप्रधानांनी केवळ तुमचा कर पूर्णपणाने भरा, तुमचा कर वेळेवर भरा, तुमचा कर प्रामाणिकपणाने भरा एवढंच तुम्हाला आणि मला करदाता म्हणून सांगितलेलं नाही. तर तुम्हाला आणि मला त्याच पंतप्रधानांच्या संबोधनामध्ये हेही सांगण्यात आलंय आणि त्याचा चार्टरमध्ये उल्लेखही आहे की करदात्यांनीही आपल्या व्यवहारांची माहिती अद्ययावत ठेवली पाहिजे. म्हणजे एकंदरीतच अकाउंट किपिंग, बुक किपिंग आणि रेकॉर्ड किपिंग यातला फरक मी तुम्हाला समजावून सांगावा अशी आवश्यकता नाही. याचं जे महत्व आहे या दृष्टिकोनातनं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी या सनद करदात्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. मला आशा आहे की माझं हे विवेचन तुम्हाला या नात्या स्वरूपामध्ये या गोष्टीकडे कोणताही राजकीय रंग न येऊ देता पाहायला उद्युक्त करेल. तुम्हाला हा माझा व्हिडिओ किंवा हे माझं विवेचन कसं वाटलं याबद्दल जरूर तुमचे अभिप्राय किंवा प्रतिक्रिया जरूर नोंदवा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे माझं भाषण जसं माझ्या फेसबुकवरती उपलब्ध असेल तसंच थोड्या वेळात माझ्या चंद्रशेखर टिळक या यूट्यूब चॅनलवरतीही उपलब्ध असेल. 15 एप्रिलला सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजपर्यंत जवळजवळ 1600हून जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत. जवळजवळ 60हून जास्त त्याच्यावरती आर्थिक आणि इतर विषयांवरती व्हिडिओज आहेत. त्यालाही जरूर भेट द्या. माझा प्रयत्न येणाऱ्या काळात असा राहील की जे त्या वेळेला तात्कालिक असे महत्वाचे विषय वाटतील आणि ज्याच्याबद्दल मी तुमच्याशी माझी काही माहिती शेअर करू शकेन त्यांचे अशा पद्धतीचे त्या दिवशी फार तर दुसऱ्या दिवशी फेसबुक लाईव्ह सेशन्स करण्याचा माझा विचार आहे, प्रयत्न राहील. तुम्ही सगळ्यांनी त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो आणि हे माझं विवेचन इथेच संपवतो. मनपूर्वक धन्यवाद.